Good morning friends. Today we are going to start LC filter. In last lecture we had seen that L and C filter. L means inductor filter and C means capacitor filter. Filter is used to remove the ripple present in the output of the waveform. ओके, तर आपण एक इंडक्टर फिल्टर स्टडी केला आहे, त्यानंतर कॅपॅसिटर फिल्टर आपण स्टडी केला आहे. इंडक्टरचं फंक्शन आहे टू अपोज एनी चेंज इन करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट आणि कॅपॅसिटरचं फंक्शन आहे टू स्टोअर दी एनर्जी. कॅपॅसिटर AC सिग्नलनी किंवा AC सप्लायनी चार्ज होतो आणि DCने डिस्चार्ज होतो. आजच्या लेक्चरला आपल्याला LC फिल्टर स्टडी करायचा आहे. आता बघा, द कॉम्बिनेशन ऑफ सिरीज इंडक्टर फिल्टर अँड शंट कॅपॅसिटर फिल्टर इज नोन ॲज LC फिल्टर. म्हणजेच काय, इंडक्टर L अँड कॅपॅसिटर C दोघांच्या कॉम्बिनेशनचं जे सर्किट आहे त्याला LC फिल्टर असं म्हटलेलं आहे. L म्हणजे इंडक्टर आणि C म्हणजे कॅपॅसिटर. आता तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे की चोक इनपुट LC फिल्टर म्हटलेलं आहे. रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे त्या रेक्टिफायरच्या आउटपुटला आपण आपलं फिल्टर सर्किट कनेक्ट करणार. फिल्टर सर्किट हे L आणि C या कॉम्पोनंटचं तयार होतं आहे. डायग्राममध्ये दिसत असल्याप्रमाणे रेक्टिफायर आउटपुट VI त्याला तुम्ही फिल्टर L आणि C कंपोनंट अटॅच केलेला आहे. त्यानंतर लोड रेजिस्टन्स RL आपण या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि इक्विव्हॅलंट त्याची खाली डायग्राम दाखवलेली आहे बघा. आता या ठिकाणी जी डायग्राम दिसते तुम्हाला, या वेव्हफॉर्ममध्ये काय होतं आहे की ही जी वेव्हफॉर्म आहे ही डार्क लाईनची वेव्हफॉर्म हे रेक्टिफायरचं आउटपुट आहे आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला ही वेव्हफॉर्म तुमची फिल्टरचं आउटपुट आहे. आता काय होतं, हे रेक्टिफायरचं आउटपुट आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट दिसतंय. ओके, ज्यावेळेस आपण सप्लाय अप्लाय करतो किंवा रेक्टिफायरचं आउटपुट फिल्टरला देतो त्या टायमिंगला द पल्सेटिंग आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज अप्लाइड अक्रॉस द इनपुट टर्मिनल ऑफ चोक इनपुट फिल्टर. म्हणजे रेक्टिफायरचं हे जे आउटपुट आहे पल्सेटिंग DC सप्लाय जो आहे तो आपण या ठिकाणी रेक्टिफायरला इनपुट म्हणून अप्लाय करतोय, बरोबर आहे, आणि फिल्टरला इनपुट म्हणून आपण अप्लाय करतोय. आणि फिल्टरचं फंक्शन काय आहे, या ठिकाणी इंडक्टर इज यूज टू अपोज एनी चेंजिंग करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट. म्हणजे जर समजा सर्किटमध्ये काही प्रमाणात AC कंपोनंट जर प्रेझेंट असतील तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम हा इंडक्टर करणार आहे. त्यानंतरही जर समजा काही पार्ट जर AC पार्ट जर सर्किटमध्ये अवेलेबल असेल तर हा कॅपॅसिटर तो AC पार्ट रिमूव्ह करणार आहे. कॅपॅसिटर काय करतो, इकडून AC सिग्नलने चार्ज होतो, ओके, आणि तो DCने डिस्चार्ज होतो. दिस इज द फंक्शन ऑफ कॅपॅसिटर. DC सप्लायने कॅपॅसिटर चार्ज होत नाही. ओके, मग या ठिकाणी काय होतं आहे की इथे तुम्हाला ही जी वेव्हफॉर्म दिसते तर याची मॅग्निट्यूड कमी आहे ॲज कम्पेअर टू दिस रेक्टिफायर आउटपुट. ओके, म्हणजे अनरेग्युलेटेड DC सप्लाय तुम्हाला या ठिकाणी भेटतोय. कॉन्स्टंट DC सप्लाय आपल्याला या ठिकाणी भेटत नाही. ओके, ओके, तर या ठिकाणी आपण LC फिल्टर कसा तयार होतो आणि त्याची आउटपुट वेव्हफॉर्म आपण या ठिकाणी स्टडी केली. तर LC फिल्टर हा पुन्हा तीन रेक्टिफायरचं इनपुट घेऊन आपण घेऊ शकतो. जसं हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ LC फिल्टर, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर विथ LC फिल्टर आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर विथ LC फिल्टर. आता या ठिकाणी एक डायग्राम दिसतंय बघा. सुरुवातीला ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंगच्या सेंटरला लोड कनेक्ट केलेला आहे. D1 D2 दोन डायोड्स आहेत.
रेक्टिफायर सर्किटच्या आउटपुटला आपण इंडक्टर कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि पॅरललमध्ये कॅपॅसिटर म्हणजे LC फिल्टर तयार होतोय आणि पुढे एक रेजिस्टर लावलेला आहे, त्याला बिल्डर रेजिस्टर असं म्हटलेलं आहे, आणि लास्टला आपण लोड कनेक्ट केलेला आहे. ओके, आता काय होतं, ज्यावेळेस रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये जर काही प्रमाणामध्ये AC सिग्नल प्रेझेंट असेल तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम L आणि C कॉम्पोनंट करतात आणि आउटपुटला तुम्हाला अनरेग्युलेटेड DC सप्लाय भेटतो. अनरेग्युलेटेड याचा अर्थ कॉन्स्टंट नसलेला, म्हणजे आपल्याला जर 20 व्होल्ट आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला फिल्टरच्या आउटपुटला 15 ते 22-23 व्होल्टच्या रेंजमध्ये फ्लक्च्युएटिंग आउटपुट भेटतं आहे, बरोबर आहे. तर त्याला कॉन्स्टंट करण्यासाठी मग पुढे जाऊन आपण व्होल्टेज रेग्युलेटरचा यूज करणार आहोत. ओके, हे झालं फुल वेव्ह रेक्टिफायर विथ LC फिल्टर. नेक्स्ट वन डायग्राम आहे तुमची ब्रिज वेव्ह रेक्टिफायर विथ LC फिल्टर. आता प्रत्येक डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येत असेल की फिल्टरिंग कॉम्पोनंट हा रेक्टिफायरच्या आउटपुटला कनेक्ट केलेला आहे आणि रेजिस्टर लोड रेजिस्टरच्या इनपुटला कनेक्ट केलेला आहे. ओके, आता LC फिल्टरचे ॲडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत, तर इट हॅज व्हेरी लो रिपल फॅक्टर ॲज कम्पेअर टू सिरीज इंडक्टर फिल्टर अँड शंट कॅपॅसिटर फिल्टर. It has very good load regulation. It has better voltage regulation than that of the pi type of filter. It has no loading effect on rectifier and power transformer. It has high output DC voltage. It is suitable for heavy load and light loads also. The diode do not have to carry surge current. येते लक्षात. म्हणजे हे बरेचसे काही त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत की जो तुमचा LC फिल्टर आहे तो हेवी लोड, लाईट लोड, हाय DC आउटपुट व्होल्टेजसाठी आपण याचा यूज करू शकतो. ओके, आता जसे याचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत, म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस ही देखील आहेत. जसं की इट प्रोड्युसेस दी ऑडिबल नॉईज ड्यू टू इंडक्टरमुळे आवाज जास्त येतोय. इट बिकम्स कॉस्टली ड्यू टू यूज ऑफ लार्ज व्हॅल्यू ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. ओके, म्हणजे जास्त व्हॅल्यूचे कॅपॅसिटर आणि इंडक्टर वापरल्यामुळे त्या सर्किटची किंमत वाढते, बरोबर. द यूज ऑफ बिल्डर रेजिस्टर इन्क्रीजेस द रेटिंग ऑफ रेक्टिफायर सर्किट. देर इज अ लॉस ऑफ पॉवर इन द सिरीज इंडक्टर ड्यू टू इट्स DC रेजिस्टन्स. इट कॅन नॉट बी यूज टुगेदर विथ अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर बरोबर आपण याला यूज करू शकत नाही. बिकॉज ऑफ द हाफ वेव्ह रेक्टिफायर आउटपुट इज ऑप्टेन ओनली फॉर द पॉझिटिव्ह हाफ सायकल. इट इज नॉट युजफुल फॉर व्हेरी लो लोड करंट. इट हॅज हायर रिपल फॅक्टर दॅन दॅट ऑफ द पाय टाईप फिल्टर. इट हॅज लोअर आउटपुट DC voltage दॅन दॅट ऑफ द पाय टाईप फिल्टर. these are the some of the disadvantages of LC filter. Okay, आता बघा सिमिलरली we have to study the pi type of filter. ओके, म्हणजे कॅपॅसिटर इनपुट और पाय फिल्टर. द कॉम्बिनेशन ऑफ टू शंट कॅपॅसिटर्स, दोन पॅरलल कॅपॅसिटर C1 आणि C2 अँड अ सिरीज इंडक्टर, त्या दोघांच्या गॅपमध्ये एक इंडक्टर कनेक्ट केलेला आहे, बरोबर. सिरीज इंडक्टर कनेक्टेड इन बिटवीन दीज शंट कॅपॅसिटर. दोन पॅरलल कॅपॅसिटरच्या मध्ये एक सिरीज इंडक्टर कनेक्ट केलेला आहे. म्हणजे सर्किट काय तयार होतं आहे, C1 L आणि C2 म्हणजे CLC और कॅपॅसिटर इनपुट फिल्टर, बरोबर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पाय फिल्टर. ओके, पाय म्हणजेच काय, तर मॅथमॅटिक्समध्ये जो पाय आहे त्या टाईपचं साईन या ठिकाणी आपल्याला दिसतंय, C1 L आणि C2. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द पाय टाईप ऑफ फिल्टर. ओके, आणि पुढे आपल्याला त्यांनी रेक्टिफायर अँड फिल्टर आउटपुट वेव्हफॉर्म या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके, तर आपण एक डायग्रामच्या स्वरूपात थोडंसं बघूया.
आता बघा इथे आपल्याला एक C1 कॅपॅसिटर आहे, L इंडक्टर आहे आणि C2 एक कॅपॅसिटर आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर या पाय टाईप स्ट्रक्चर तयार होतं आहे. ओके, इथे रेक्टिफायरचं आउटपुट आहे, म्हणजे इथे तुमचा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा फुल वेव्ह रेक्टिफायर असेल, त्याच्या आउटपुटला आपण L, C1 आणि C2 हे फिल्टर सर्किट कनेक्ट करणार आहोत आणि आउटपुटचा लोड ॲज इट इज. आता काय होतं, ज्या वेळेस आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह सायकल येते तुमची किंवा हे रेक्टिफायरचं आउटपुट येतं, हे जे डॉटेड लाईन दाखवलेली आहे ही डॉटेड लाईन म्हणजे आपल्या रेक्टिफायरचं आउटपुट आहे. हे रेक्टिफायरचं आउटपुट जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्या टायमिंगला हा कॅपॅसिटर काय होतं, चार्ज होणं सुरू होतं. बरोबर आहे. सर्किटच्या आउटपुट रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये जे काही AC कॉम्पोनंट अवेलेबल असतील त्या AC कॉम्पोनंटने हा कॅपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. ओके, मग जर समजा कॅपॅसिटर कंप्लीट चार्ज झाला, हा कुठपर्यंत चार्ज होतो तर VM इज इक्वल टू VC. म्हणजेच काय, रेक्टिफायरचं मॅक्झिमम व्होल्टेज आणि कॅपॅसिटरचं मॅक्झिमम व्होल्टेज दोघं इक्वल झाले की तुमचा डायोड सर्किट बंद होतं आणि हा कॅपॅसिटर काय होतं, डिस्चार्जिंग सुरू होतं. म्हणजेच काय, इथून तुमचं बघा, इथून तुमचं आउटपुट भेटणं सुरू होतं आहे, रेक्टिफायर ऑन झाला आहे, इथून पुढे तुमचा कॅपॅसिटर एवढ्या पोर्शनमध्ये चार्ज झाला आहे, म्हणजे हा कॅपॅसिटर. बरोबर आहे. त्यानंतर तुमचं डायोड सर्किट बंद होतं. डायोड सर्किट केव्हा ऑफ होतं, ज्यावेळेस VM इज इक्वल टू VC ही कंडिशन येते. VM म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज रेक्टिफायर आउटपुटचं, VC म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज. येतं आहे लक्षात. मग या पॉईंटनंतर एकदा रेक्टिफायर सर्किट ऑफ झालं की कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होते. बरोबर आहे. मग नंतर पुन्हा नेक्स्ट हाफ सायकल येते, कॅपॅसिटर चार्जिंग होते, पुन्हा डिस्चार्जिंग होते, पुन्हा कॅपॅसिटर नेक्स्ट हाफ सायकलला चार्ज होतो, डिस्चार्जिंग होते. म्हणजे कॅपॅसिटर चार्ज डिस्चार्ज चार्ज डिस्चार्ज हा जो ही जी सायकल आहे ही कंटिन्यू सुरू असते. मग तुमच्या लक्षात येत असेल, कॅपॅसिटर इज चार्ज ओनली फॉर दी AC सप्लाय ड्यू टू ओनली AC सप्लाय. बरोबर आहे. मग जर समजा सर्किटमध्ये काही प्रमाणात AC सिग्नल असेल तर हा कॅपॅसिटर तो सिग्नल सप्रेस करतो, रिमूव्ह करतो. तरीही काही शिल्लक राहिले तर हा इंडक्टर त्याला रिमूव्ह करतो. तरीही सर्किटमध्ये काही AC कॉम्पोनंट प्रेझेंट राहिले तर हा कॅपॅसिटर ते रिमूव्ह करतो आणि नंतर आउटपुटला लोड जो भेटतो तो प्युअर DC सप्लाय आउटपुटला जातो. येते लक्षात. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ पाय टाईप फिल्टर. ओके, आता याच्यामध्ये आपण पुन्हा कॅपॅसिटर इंडक्टर C2 कनेक्ट केलेला आहे, पुन्हा कॅपॅसिटर पाय टाईप फिल्टर आहे. तर पुन्हा आपण हे फिल्टर 3 टाईपच्या रेक्टिफायरला आपण अप्लाय करू शकतो. जसं की सर्किटमध्ये दिसत असल्याप्रमाणे हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ पाय फिल्टर, सिंपल कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे. 230 व्होल्ट AC सप्लाय अप्लाय केला आहे ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी वाइंडिंगला वरच्या टर्मिनलला डायोड D अप्लाय केला आहे. त्यानंतर पाय सर्किट C1 L C2 नंतर लोड रेजिस्टन्स. कारण की फिल्टर सर्किट हे रेक्टिफायरच्या आउटपुटला कनेक्ट केल्या जातं. बाकी वेव्हफॉर्म वगैरे ॲज इट इज आहे, सेम आहे. नेक्स्ट वन आहे तुमचं फुल वेव्ह रेक्टिफायर विथ पाय टाईप फिल्टर. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला वरती डायोड D1 खाली D2 त्यानंतर C1 L C2 आणि लोड रेजिस्टन्स आणि जो खालचा निगेटिव्ह टर्मिनल आहे ग्राउंड आहे तो तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगच्या सेंटरला कनेक्ट केलेला आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज दी फुल वेव्ह सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर विथ अ पाय फिल्टर. अँड नेक्स्ट वन bridge wave rectifier with a pi filter. The same fundamental is used in all the 3 types of filter or 3 types of rectifiers. फिल्टर सर्किट हे रेक्टिफायरच्या आउटपुटला आपण कनेक्ट करतो. येते लक्षात.
आता बघा, आपण या युनिटमध्ये सुरुवातीपासून रेक्टिफायर स्टडी केलेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ओके, पण आपल्या काय लक्षात येतं आहे की रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे इट इज नॉट अ कॉन्स्टंट अँड प्युअर DC सप्लाय. तर कॉन्स्टंट आणि प्युअर DC सप्लाय नसल्यामुळे आपण प्युअर DC सप्लाय भेटण्यासाठी रेक्टिफायरच्या आउटपुटला फिल्टर्स अप्लाय केलेत. मग फिल्टरचं फंक्शन काय आहे? फिल्टर इज यूज टू रिमूव्ह अनवांटेड AC सिग्नल प्रेझेंट इन द वेव्हफॉर्म ऑर आउटपुट ऑफ दी रेक्टिफायर. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये अनवॉन्टेड जो AC सप्लाय आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम फिल्टर करतो. मग आपण डिफरंट टाईप्स ऑफ फिल्टर स्टडी केले, जसं कॅपॅसिटर इनपुट फिल्टर, इंडक्टर फिल्टर और चोक फिल्टर, दोघं कंबाईन केले LC फिल्टर, नंतर आपण CLC फिल्टर म्हणजे पाय फिल्टर स्टडी केला आहे. बरोबर आहे. तर L म्हणजे इंडक्टर, इंडक्टरचं फंक्शन आहे इट अपोज एनी चेंजिंग करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट. आणि कॅपॅसिटरचं फंक्शन आहे टू स्टोअर दी एनर्जी. कॅपॅसिटर विल चार्ज थ्रू दी AC सप्लाय अँड डिस्चार्ज थ्रू दी DC सप्लाय. ओके, त्यानंतरही आपल्याला ड्रॉबॅक काय दिसतोय की आपण 230 वोल्ट सप्लाय अप्लाय करतो. रेक्टिफायर इट विल कन्वर्ट इन DC सप्लाय, पल्सेटिंग DC सप्लाय. फिल्टर इज यूज टू रिमूव्ह रिपल प्रेझेंट इन दी आउटपुट ऑफ रेक्टिफायर. जर रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये काही प्रमाणात AC सिग्नल जर प्रेझेंट असेल, अवेलेबल असेल, तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम तुमचा फिल्टरिंग युनिट करतो. बरोबर आहे. फिल्टरिंग युनिटच्या आउटपुटला आपल्याला कॉन्स्टंट DC सप्लाय भेटत नाही. बरोबर आहे. आपल्याला कुठलंही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट रन करायचं असेल, ऑपरेट करायचं असेल, तर आपल्याला आउटपुटला कॉन्स्टंट DC सप्लाय लागतो. तर नेक्स्ट वन टॉपिक आहे आपला रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. A fluctuating DC voltage from unregulated DC power supply may result in an erratic operation of electronic devices and circuits. म्हणजे जर अनरेग्युलेटेड फ्लक्च्युएटिंग कमी जास्त होणारा DC सप्लाय जर आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला अप्लाय केला तर आपल्याला त्याच्याकडून पाहिजे तसा परफॉर्मन्स भेटत नाही. त्यासाठी आपण काय करणार आहोत तर रेग्युलेटेड पॉवर सप्लायचा यूज करणार आहोत. मग रेग्युलेटेड पॉवर सप्लायची गरज काय आहे? द अनरेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय सफर्स फ्रॉम द डिसएडवांटेजेस ऑफ poor voltage regulation and high ripple factor. This may result the erratic operation of most of electronic devices and circuit. Also electronic gadgets such as pocket radios, electronic calculators, digital watches, tape recorder, etc. In order to avoid erratic operation of electronic circuits and also to improve voltage regulation and ripple factor, there is a necessity of a regulated DC power supply. DC power supply ची आवश्यकता का आहे? तर जे इलेक्ट्रॉनिक्सचे DC सोर्सवरती चालणारे इक्विपमेंट्स आहेत त्यांचं फंक्शनिंग चांगलं व्यवस्थित ॲज पर स्पेसिफिकेशन व्हायला हवं. त्यासाठी आपल्याला रेग्युलेटेड पॉवर सप्लायची आवश्यकता असते. आता पॉवर सप्लाय तयार कसा होतो? तर आत्तापर्यंत आपण जे ब्लॉक स्टडी केले ते कंबाईन करायचे, पॉवर सप्लाय डिझाईन होतोय. म्हणजे AC इनपुट सप्लाय देताय तुम्ही ट्रान्सफॉर्मरला, ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट जोडायचं रेक्टिफायरला, रेक्टिफायरचं आउटपुट जोडायचं फिल्टरला, फिल्टरचं आउटपुट जोडायचं व्होल्टेज रेग्युलेटरला आणि व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट देतो आपण आपल्याला जोही DC सोर्स ऑपरेट करायचा असेल त्याला आपण आपल्या व्होल्टेज रेग्युलेटरचं आउटपुट कनेक्ट करतो. बरोबर आहे. मग ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन माहिती आहे आपल्याला. ट्रान्सफॉर्मर इज यूज टू कन्वर्ट हाय व्होल्टेज इनटू लो व्होल्टेज. तो AC सप्लाय असतो,
हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. ओके, त्यानंतर जोडला आहे आपण रेक्टिफायर. रेक्टिफायरचं फंक्शन आहे, रेक्टिफायर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस or diode circuit which is used to convert AC signal into pulsating DC signal. Pulsating शब्द आपण यासाठी वापरतोय की तो 100% DC सप्लाय देत नाही. दॅट्स वाय वी आर यूज्ड हिअर पल्सेटिंग DC सप्लाय. मग रेक्टिफायरचं फंक्शन, द रेक्टिफायर यूज्ड मे बी हाफ वेव्ह असेल, सेंटर टॅप रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर असेल. The input AC voltage is applied to rectifier and this AC voltage is converted into pulsating DC voltage. The function of rectifier is to rectify the input AC voltage provided the pulsating DC voltage. Okay, रेक्टिफायरचं फंक्शन काय आहे? AC सप्लायला DC मध्ये कन्वर्ट करणं. नंतर फिल्टर सर्किट कशासाठी यूज करतो आपण? द पल्सेटिंग DC रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये AC कंपोनंट प्रेझेंट आहेत. रिपल प्रेझेंट आहे आपण असं म्हणू. आणि दिस व्होल्टेज इज अप्लाइड टू LC फिल्टर अँड इट रिमूव्ह द रिपल. द फंक्शन ऑफ फिल्टर सर्किट इज टू रिमूव्ह और फिल्टर आउट द रिपल्स टू प्रोवाइड DC व्होल्टेज ॲट इट्स आउटपुट. ओके, परंतु फिल्टरचा आउटपुट हे कॉन्स्टंट DC सप्लाय भेटत नाही, म्हणून आपण पुढे यूज केला आहे व्होल्टेज रेग्युलेटर. द अनरेग्युलेटेड, कॉन्स्टंट नाही आहे याचा अर्थ अनरेग्युलेटेड आहे. द अनरेग्युलेटेड DC व्होल्टेज इज अप्लाइड टू व्होल्टेज रेग्युलेटर. इट मेक्स दिस DC व्होल्टेज स्टेडी, कॉन्स्टंट अँड इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएशन इन लोड अँड मेन AC व्होल्टेज. म्हणजे काय करतोय हा की जे तुमचं फ्लक्च्युएटिंग DC सप्लाय आहे त्याला कॉन्स्टंट करण्याचं काम तुमचा व्होल्टेज रेग्युलेटर करतो. दिस इम्प्रूव्ह द लोड अँड लाईन रेग्युलेशन अँड प्रोव्हाइड द रेग्युलेटेड DC व्होल्टेज अक्रॉस द लोड. ओके, या ठिकाणी आपला सेकंड युनिट जो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड हा संपतोय. ॲप्लिकेशन ऑफ डायोडमध्ये आपण डायोड कशासाठी यूज केला जातो? तर डायोड हा रेक्टिफायर सर्किटमध्ये यूज केला जातो. रेक्टिफायर सर्किट कुठे वापरतो आपण? तर जिथेही आपल्याला DC सप्लाय कन्वर्ट करण्याची आवश्यकता असते त्या ॲडॅप्टरमध्ये सर्व ठिकाणी आपण रेक्टिफायरचा यूज करतो. मग फायनली आपण रेक्टिफायर स्टडी केलेत, डिफरंट टाइप्स ऑफ फिल्टरिंग युनिट स्टडी केले, त्याचे डिफरन्सेस बघितलेत. त्यानंतर आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लाय स्टडी केला आहे, कारण की हे सर्व युनिट कंबाईन केले तर तुमचा रेग्युलेटेड पॉवर सप्लाय तयार होतो. ओके, आता आपण जे फ्रायडेला लेक्चर घेत असतो त्या फ्रायडेच्या लेक्चरमध्ये आपण या वीकमध्ये जे व्हिडिओ थ्रू आपण जो स्टडी केला आहे त्याचं आपण रिव्हिजन फ्रायडेच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.